ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरुर्वाक्यं मोक्षं मूलं गुरुर्कृपः. सर्व भक्तांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे. आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 153 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि एक भक्तवत्सलतेचा उत्तम अनुभव आपल्याला मी सांगणार आहे. नाशिकमधले संदीप भालचंद्र कुलकर्णी यांनी गुरुगौरविका पुष्प 4मध्ये मला लाभलेले श्री गुरुदेव असा एक अनुभव कथन केलेला आहे आणि त्या अनुभवाचं मी आपल्याला आज वर्णन थोडं करणार आहे आपल्याकडे. साधारणपणे हे संदीप भालचंद्र कुलकर्णी हे नाशिकमधले रहिवासी आहेत आणि नाशिकमध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि इंजिनियर झालेले आहेत ते. आणि 2000च्या दरम्यान त्यांचं लग्नही झालं. त्यांच्या वडिलांनी नाशिकमध्ये एक स्वतःच्या हिमतीवर घर वगैरे बांधलेलं आहे आणि घर उभं केलेलं आहे. आणि कुलकर्णींची पण म्हणजे संदीप कुलकर्णींची पण अशी इच्छा होती की जसं वडिलांनी घर केलेलं आहे स्वतःच्या कमाईवर तसं आपण पण करावं. पण मार्ग काही मिळत नव्हता. बरीच त्यांनी प्रयत्न केले. ठरं द्यायचं पण ते फिसकटायचं. त्यामुळे त्यांना जरा नैराश्य पण आलं होतं. घरामध्ये दत्तात्रयांची भक्ती लहानपणापासून होती आणि ती उपासना ते करत होते. आणि 2004च्या सुमारास नाशिकमधले एक आपले भक्त हेमकांत पाटील यांचा आणि त्यांचा जरा संवाद झाला आणि मग त्यांनी तू नगरला ये दर्शनाला असा आग्रह झाला. आणि मग 2004 साली मला वाटतं पालखी आपल्या देवस्थानमध्ये ते आले 2004च्या सुमारास दर्शनाला. आणि त्या दिवशी पालखी सोहळा होता म्हणजे तो उत्सवातला भाग होता. आपल्या देवस्थानमध्ये उत्सवाच्या दिवशी पालखी निघते तर त्याप्रमाणे ते आले आणि ती पालखी त्यांना दुपारी प्रसाद पण मिळाला आणि संध्याकाळी पालखी सोहळा होता. तो पालखी सोहळा जेव्हा वेदांत भवनाजवळ आला तर त्यावेळेस बरीच गर्दी होती आणि ते प्रदक्षिणा घालत होते. आणि वेदांत भवनासमोर आल्यानंतर त्यांनी गुरुदेवांच्या कानावर ही सगळी व्यथा मांडली आणि मला असं वास्तू घ्यावी असं वाटतंय तरी आपले आशीर्वाद असावे वगैरे वगैरे त्यांनी आपली प्रार्थना केली देवाला आणि सगळ्या अडचणी सांगितल्या. जसं आपण घरामध्ये एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीशी बोलतो किंवा ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी बोलतो तशा पद्धतीचा संवाद त्यांनी त्या पालखी याच्यात गुरुदेवांवर साधलेला होता आणि त्यांनी ते प्रार्थना केली. त्याच्यानंतर ते कुठेतरी बाहेर कामाला गेले होते बाहेरगावी आणि बाहेरगावून आल्यानंतर नाशिकच्या एका पेपरामध्ये जाहिरात झाली होती की कॉलेज रोडला एक डॉक्टर काकतकर म्हणून होते आणि त्यांना एक त्यांचा कॉलेज रोडचा फ्लॅट विकायचा होता. संदीप कुलकर्णी आणि त्यांच्या सौभाग्यवती दीपा यांनी तो फ्लॅट बघून आले. त्यांना तो फ्लॅट खूप आवडला आणि डॉक्टरनी सुद्धा पहिल्या भेटेतच त्या फ्लॅटची जवळ चावीच त्यांच्याकडे देऊन टाकली. ते म्हणले मी तुम्हाला हा फ्लॅट द्यायला तयार आहे. त्याच्यानंतर सर्व व्यवहाराची बोलणे झाले आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने 2005मध्ये तो व्यवहार पूर्ण झाला. म्हणजे गुरुदेवांना त्यांनी 2004च्या कदाचित आपली दत्त जयंती त्यांनी काही लिहिलेलं नाही आहे. दत्त जयंती वगैरे असेल पालखी होती म्हणजे. आणि त्यावेळेस तो अनुभव त्यांनी सद्गुरूंना प्रार्थना केली मला वास्तू पाहिजे आणि माझी वास्तू व्हावी आणि 2005ला तो व्यवहार देखील पूर्ण झाला. म्हणजे किती तडकाफडकी गुरुदेवांना प्रार्थना केल्यानंतर कामं होतात याचं एक उत्तम उदाहरण या संदीप कुलकर्णी यांनी आपल्याला नमूद केलेलं आहे. पुढे या संदीप कुलकर्णींचं गुरुदेवांचं सदैव काही दर्शन झालेलं नाही आहे. पण सदैव दर्शन न होता देखील केवळ पालखी सोहळ्यात त्यांनी प्रार्थना करावी आणि ती सद्गुरूंनी मान्य करावी. किती मोठे आता म्हणजे हा एक आपल्याला फार अनुभव आहे
की आपण जी आपल्या देवस्थानमध्ये पालखी काढतो, त्या पालखीला किती महत्त्व आहे ते बघा. पालखी सोहळ्यात आपण उत्सव मूर्ती बसवलेली असते आणि त्या उत्सव मूर्तीला सांगितल्यानंतर देखील आपल्याकडे त्याला यश येतं, हा त्यातला एक फार महत्त्वाचा भाग आहे. ही पालखी गुरुदेवांनी सुरू केलेली आहे. स्वतः गुरुदेवांनी पालखी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे त्याला एक महत्त्व आहे. आपल्याकडे आपण मला वाटतं गुरुदेवांची प्रतिमाच त्या पालखीमध्ये ठेवत असतो. आता सध्या ठेवतोय. पूर्वी मला वाटतं गुरुदेवांची मूर्ती न ठेवता आपण आता माझ्या लक्षात येत नाही आहे, त्यावेळेस आपण कोणती मूर्ती ठेवायचो, पण उत्सव मूर्ती निश्चित पालखीमध्ये असते. 10 आणि 11च्या सुमारास 2010 ते 11च्या सुमारास कुलकर्णी यांना चाकणमध्ये एका कंपनीत नोकरीच ते सुरू केली त्यांनी. नाशिकची नोकरी सोडून इकडे आले. आता चाकणला आले म्हणजे पुण्यात आलेले आहेत. मग पुण्यामध्ये त्या परिसरात आपले कोणी भक्त आहेत का, अशी चौकशी त्यांनी देवस्थानमध्ये केली. आणि शैलेश, आता मी गत व्हिडिओ जो लेंभे कुटुंबाचा अनुभव सांगितला, त्यांचेच चिरंजीव शैलेश या त्या काउंटरवर बसायचे आणि त्यांनी मग पिंपरी चिंचवडमधले मधुसूदन नेहरे यांचा नंबर दिला आणि मग चाकणला त्यांनी गेल्यावर लगेच नेहरांना भेटायला गेले. नेहरांनी त्यांची खूप आपुलकीने चौकशी केली आणि बऱ्याच गप्पा झाल्या आणि त्यावेळेस देवस्थानमध्ये नामस्मरण यंत्र असावं याविषयी चर्चा सुरू होती. आणि कुलकर्णी हे स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं आपण एक यंत्र बनवू शकतो असं मधू नेहऱ्यांना आश्वासित केलं. त्याच्यानंतर मग ते प्रयत्न सुरू झाले. मला वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं एक रेकॉर्डिंग त्यांनी केलं. आपल्या एक भक्त श्री रावलल्लू यांची भेट झाली आणि रावलल्लू आणि सौभाग्यवती रावलल्लू हे गायनात त्यांना उत्तम गती आहे आणि सौभाग्यवती रावलल्लू तर गायनाचे क्लासेसही घेतात. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक रेकॉर्डिंग केलं आणि श्री गुरुदेव दत्त हे जे ते यंत्रामध्ये एक आपण 2-3 मंत्र टाकत असतो, तर त्याप्रमाणे पहिलं रेकॉर्डिंग त्यांनी केलं. ते रेकॉर्डिंग सक्सेसफुल झालं आणि मग आता नमुना युनिट तयार केलं. नमुना युनिट तयार केल्यानंतर देवस्थानला त्यांनी त्याची जाणीव दिली आणि देवस्थानने त्याच्यावर अनुकूल मत व्यक्त केलं आणि आपण दत्तात्रय जयंतीच्या उत्सवास 300-400 युनिट घेऊन आलात तरी चालेल, आपण ते सुरू करू असं त्यांनी देवस्थानने त्यांना परवानगी दिली. आता हे 300-400 युनिट करायचे म्हणजे त्याचं सगळं रॉ मटेरियल आपल्याला खरेदी करायला पाहिजे. हे रॉ मटेरियल गुजरातमध्ये मिळत होतं. मग गुजरातमध्ये कुठे मिळतं, काय मिळतं याची त्यांनी चौकशी केली आणि मग गुजरातचे कोणतरी एक त्यांच्या ओळखीचे ग्रस्त होते. त्यांना त्यांनी फोन केला, पण तो फोन काही लागेना आणि आपल्याला तर त्या ठराविक टाईममध्ये हे करायचं आहे. तर त्याच्यानंतर मग त्यांनी गुजरातला जायचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीला त्यांनी आवर्जून फोन केला की मी आता नाशिकला येतोय, आपला फोन बंद लागतोय मला, आपण फोन सुरू केला की मला फोन करा. आणि हे त्या दिवशी निघाले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7:30ला अहमदाबादमध्ये पोहोचले आणि हॉटेलची पायरी चढत असताना ज्या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क केला होता त्यांचा फोन आला. मग त्यांनी सगळी विचारपूस केली, काय पाहिजे काय नाही, आणि मग त्यांनी ताबडतोब सांगितलं की तुमचं काम झालं असं समजा, तुम्हाला जे रॉ मटेरियल पाहिजे ते मी ताबडतोब देतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची सगळी खरेदीची कामं आटपली आणि 11-12 वाजेपर्यंत ते सगळं मटेरियल त्यांना मिळालं आणि ते युनिट तयार करण्याची जी मोठी अडचण होती ती त्यांची दूर झाली. म्हणजे गुरुदेवांचं कसं आहे की जे काही अशक्य काम आहे ते देखील गुरुदेवांच्या आशीर्वादाने ते आपल्याला सहज शक्य होत होतं, हा त्यांचा अनुभव आहे. नंतर मग त्यांनी ते युनिट्स तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. नगरमध्ये देखील त्यांना म्हणजे त्या ह्याच्यामध्ये एक ओंकार
श्री रामकृष्ण गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पायी आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभरा असे 2-3 मंत्र ठेवावेत अशी सूचना आली. आणि त्याचं सगळं रेकॉर्डिंग मला वाटतं त्यांनी केलं. नगरमध्ये त्यांनी दिलं आहे. केतन आत्रे आणि आमचे अरुण केसकर, डॉक्टर अरुण केसकर यांची हे करायला खूप मदत झालेली आहे. अरुण केसकरांनी ओंकारावर बरंचसं संशोधन किंवा बरंचसं काम केलेलं आहे. तर त्यांचाही त्यांना त्या ठिकाणी उपयोग झाला. आणि हे सगळे युनिट्स मला वाटतं देवस्थानमध्ये सध्या बऱ्याच लोकांकडे आहेत, ते उपलब्ध पण आहेत. तर ह्याची जी हे युनिट्स कसे आले त्याची ही जी काही कथा आहे किंवा कथा अनुभव मी तुम्हाला सांगितला, त्याच्यामधल्या सगळ्या अडचणी गुरुदेवांनी दूर करून त्यांच्याकडनं हे कार्य करून घेतलेलं आहे. अजून एक मला वाटतं कुलकर्णी, संदीप कुलकर्णी यांनी एक वैयक्तिक अनुभव दिला आहे की त्या काळात त्यांच्या सौभाग्यवतीला एक जरा मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं आणि त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि या ठिकाणी या शस्त्रक्रियेला खर्च भरपूर होणार होता आणि ऑपरेशन तर करायला पाहिजे. पण कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा श्रीगुरूंनी काहीतरी व्यवस्था आधीच करून ठेवली होती असं एक आपण समजायला हरकत नाही. कारण गुरुदेव हे दयाळू आहेत. भक्तांना पुढे कोणत्या अडचणी येणार आहेत त्याचं त्यांना आधीच माहीत असतं. तर त्याच्यामुळे ते त्रिकालज्ञ असल्यामुळे त्यांनी एक ती व्यवस्था केलेली होती. असंच कुलकर्णी यांनी लिहिलं आहे की त्यांचा एक 2 लाखाचा विमा होता काय. आणि त्यावेळेस त्यांच्या विमा एजंटनी त्या वर्षी तो 2 लाखाचा विमा 5 लाखावर केला. 5 लाखाचा केला. वास्तविक 5 लाख केलं म्हणजे आपले पैसे भरणं वाढलं. काय इन्शुरन्स काही फुकट मिळत नाही. 2 लाखाला 10,000 असतील तर 5 लाखाला आपल्याला 25,000 भरायला पाहिजे. आणि ते त्याला भरावे लागले. संदीप कुलकर्णी त्या एजंटवर चिडले होते. पण असा हा चिडल्यानंतर देखील ते पैसे भरले होते आणि 5 लाखाचं कव्हरेज मिळालेलं होतं. आणि नेमकं त्यांच्या सौभाग्यवती त्या काळात आजारी पडल्या. तो ऑपरेशन त्यांना करावं लागलं आणि त्याचाही खर्च 5 लाख आलेला होता. म्हणजे 5 लाखाची इन्शुरन्स त्या एजंटनी परस्पर केलं होतं. त्याचा देखील हा उपयोग झाला. म्हणजे हे परस्पर करणारे त्या एजंटला बुद्धी देणारे कोण आहेत तर आपले गुरुदेव आहेत. गुरुदेवांना आपण त्रिकालज्ञ म्हणतो. त्यामुळे या संदीप कुलकर्णींच्या बाबतीत ती त्यांनी गुरुदेवांनीच काळजी घेतली आणि सर्व जे काही 5 लाख रुपये बिल झालं ते त्यांना कोणत्याही प्रकारे स्वतःच्या खिशाला तो न पडता विमा कंपनीकडनं त्याची सगळी तजवीज झाली आणि गुरुदेवांनी या कठीण प्रसंगातून त्यांना बाहेर काढलं असं श्रीयुत संदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या अनुभवात लिहिलेलं आहे. त्यांनी बऱ्याच गुरुभक्तांना ते नेहमी म्हणायचे की तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्हाला श्री गुरुदेवांचं सदैव दर्शन झालेलं आहे. हे शब्द बऱ्याच वेळा ते म्हणायचे. परंतु आता ते तितक्याच अभिमानाने सांगतायत की तुम्ही गुरुदेवांना बघितलंय, पदोपदी अनुभवलंय. आज प्रत्येक अडीअडचणीच्या वेळेस श्रीगुरू माझ्यासोबत असतात. याचा मी देहदर्शन त्यांचं घेतलं नसलं तरी मला त्यांनी प्रत्येक अडचणीतनं बाहेर काढलेलं आहे. याच्यापेक्षा दुसरं काय हवं आहे आपल्याला. म्हणजे सद्गुरूंना देहस्वरूपात न बघता देखील आज शक्ती स्वरूपात जे आपल्या सद्गुरूंचं काम चाललेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. मी बऱ्याच वेळा तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कदाचित सांगितलेलं असेल की 1995च्या सुमारास मला गुरुदेवांनी असं सांगितलंय की मी आज तुमच्या पुढे उभा आहे. तुम्ही ज्या गोष्टी काय मागायच्यात त्या माझ्याकडे मागून घेताय तर मी तुम्हाला ते पुरवतोय. पण तुमच्या पुढच्या पिढीकरता काय आहे तर पुढच्या पिढीकरता मी या ठिकाणी अधिष्ठान तयार करतोय आणि हे अधिष्ठान मी दुसरं कुठेही जाणार नाही. मी माझी शक्ती इथेच ठेवणार आहे. माझी शक्ती रूपाने मी इथेच राहणार आहे. म्हणजे
एका ठिकाणी मी पुढे नसेल असे शब्द आहेत म्हणून अधिष्ठान ठेवतोय, आणि दुसऱ्या वाक्यात त्यांनी काय सांगितलंय की मी माझी शक्ती इथेच ठेवलेली आहे. आता या ठिकाणी गुरुदेवांची शक्ती इथं आहे, हा जो दत्तात्रेय निवास आणि आपलं अधिष्ठान हा जो परिसर आहे, या परिसरात आपल्या गुरुदेवांनी शक्ती ठेवलेली आहे, आणि त्या शक्तीचा अनुभव गुरुदेवांच्या देह विसर्जनानंतर देखील अनेक भक्तांना येत आहेत. या दृष्टीने हा अनुभव देखील फार महत्त्वाचा आहे. हा 2005 साली त्यांना अनुभव आलेला आहे, आणि तो अनुभव अत्यंत माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गुरुदेवांनी जे बोललेलं आहे ते सत्य आहे. आजही त्यांची शक्ती त्या ठिकाणी कार्यरत आहे. आपण म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रार्थना केल्यावर आपल्याला ती शक्ती अनुभवायला येते. इव्हन आपण आपल्या घरात गुरुदेवांच्या प्रतिमेपुढे जी प्रार्थना करतो ती देखील सफल होते. असाही सर्व भक्तांना 1999 नंतर आलेला अनुभव आहे, आणि हे अनुभव अत्यंत महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. हा कुलकर्णींचा एक प्रातिनिधिक अनुभव आहे. असे बरेच अनुभव लोकांना आलेले आहेत. मला स्वतःलाही देखील आलेले आहेत, आणि मी माझ्या काव्यामध्ये देखील ते उद्धृत केलेलं आहे. तर अशा प्रकारचे अनुभव आहेत. हा अनुभव मी आपल्याला सांगितला. आपण या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त.